आमदार सीमा हिरे यांचा विरोध झुगारून सुधाकर बडगुजर यांचा आज भाजपात पक्षप्रवेश। बडगुजर यांच्यासह माजी मंत्री बबन घोलप आणि नाशिकमधील काही पदाधिकारी कार्यकर्ते सुद्धा भाजपात जाणार। विधानसभेप्रमाणे आता महापालिका निवडणुकीत सुद्धा परिवर्तन करण्यासाठी सज्ज व्हा। 5 वर्षात 20 ते 25 वर्षांचा बॅकलॉग भरून काढा। वसईतील कार्यक्रमामधून मुख्यमंत्री फडणवीसांचं कार्यकर्त्यांना आवाहन। महापालिका निवडणुकांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे स्वबळाचे संकेत। 2-4 जागा घेऊन आम्हाला आघाडी नको। नागपुरात सर्व 151 जागा लढण्यासाठी सज्ज व्हा। भास्कर जाधव यांचं वक्तव्य। निवडणुकीपूर्वी भरत गोगावले यांनी अघोरी पूजा केली। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरेंचा धक्कादायक आरोप। वसंत मोरे यांच्याकडून गोगावलेंचा व्हिडिओ सुद्धा शेअर। आम्ही हिंदुत्ववादी लोक आहोत, होम हवन केला, गोगावले यांचं स्पष्टीकरण। धीरुभाई अंबानी पंपावर पेट्रोल चोरून कोट्यधीश झाले। अजित पवारांचा व्हिडिओ दमानियांकडून सोशल मीडियावर पोस्ट। तर दादा चोरून नाही सोडून बोलले, मिटकरींचं स्पष्टीकरण। राज्य मंत्रिमंडळ आज दुपारी 12 वाजता महत्त्वाची बैठक घेणार। इंद्रायणी नदी पूल दुर्घटनेसह राज्यातील पावसाने झालेल्या नुकसानीचा घेणार आढावा। वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवरील उपाययोजनांवर सुद्धा चर्चा करणार। पंढरपुरात आषाढी वारीला गाडीने जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी टोल माफी। राज्य सरकारचा मोठा निर्णय। 18 जून ते 10 जुलै दरम्यान लागू असणार टोल माफी। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आज बीडच्या विशेष मकोका कोर्टामध्ये सुनावणी। कराडच्या डिस्चार्ज ॲप्लिकेशनवर होणार निर्णय। पुणे जिल्ह्यातील सर्व धोकादायक पूल पाडण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय। इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग। कोकणामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात आजही मुसळधार पावसाची शक्यता। अनेक ठिकाणी पूरस्थिती, ऑरेंज अलर्ट जारी। टेरर फंडिंग शिवाय पहलगाममधील दहशतवादी हल्ला घडूच शकत नाही। FATFनं पाकिस्तानला फटकारलं। पाककडूनच दहशतवाद्यांना फंडिंग होत असल्याचा दावा। पंतप्रधान मोदींचा कॅनडातील G7 शिखर परिषदेमध्ये सहभाग। तर डोनाल्ड ट्रम्प यांचा G7 परिषदेतून काढता पाय। इस्रायल-इराण युद्धबंदीवर सहमती न झाल्यानं ट्रम्प यांचा निर्णय। इस्रायलचे पुन्हा इराणवर हवाई हल्ले। तेहरानमध्ये न्यूज चॅनलच्या इमारतीवर डागलं मिसाईल। लाईव्ह शो करणारी अँकर थोडक्यात बचावली। जीव वाचवण्यासाठी अँकरनं लाईव्ह शो मधून काढला पळ।